बसले तरी काही हरकत नाही. बराच वेळ झाला आपण उभा आहात. परत एकदा मान्यवरांसाठी जोरदार लावून देत आपण आता पुढं विलास संसार यांचे राजू वांगण यांना विनंती करतो की आपण विलास आणि जयपाल यांचंही स्वागत करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू लगेचच यायचा आहे व्यासपीठावर. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आणि मॅच चालू करायचे. नक्कीच आपण मान्यवरांचं मनोगत आहे अधूनमधून आपण ऐकणार आहोत संधी देऊन. तोपर्यंत आपण मॅचच्या दिशेने जाऊया. अमित सर आपण तयार आहात? साईराज तयार आहेत? तर अमित सर आपल्या अकरा खेळाडू 12 खेळाडू आपण पुढे यायचं आहे. फिल्डरची नावं सांगायची. चला फास्ट अन्यथा पेनल्टीला गेला. अमित सर आता मात्र हे सर्व सूत्र तुमच्याकडे आणि साईराज तुमच्याकडे. परत आधीमध्ये मी भेट देत राहीन. धन्यवाद. हॅलो हॅलो माईक टेस्ट. हॅलो माईक टेस्ट. जयपाल सर यांचंही हार्दिक स्वागत असेल. राजू वांगण यांना विनंती करतोय की आपण जयपाल सरांचं स्वागत करायचं आहे. विलासजी संसारे यांचंही स्वागत करायचं आहे. पंच 5 षटकांचा सामना असणार आहे. थँक्यू अंतिमजी. मी उपस्थित सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे अत्यंत मनापासून स्वागत करतो. पहिला सामना आहे, पहिला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आहे आणि हा साधा सोपा झेल. अप्रतिम. वैश्यवाणी प्रीमियर लीगची ही सुरुवात मात्र चांगली होते कारण आपण या स्पर्धेचा आपण एक मथळा पाहिला होता आणि सन्माननीय अतिथींच्या माध्यमातून जे आपल्या समोर गाणं आलं होतं ते खूप महत्त्वाचं आहे. ते गाणं होतं एकच ध्यास भविष्याचा, आम्ही उज्ज्वल भविष्याचा आम्ही घेणार आहोत, करणार आहोत विकास. अशा पद्धतीच्या विकासाच्या पावलावरती आणि आपल्या मित्र मला थोडासा व्यत्यय येतो. मी या गोष्टीत आपल्यासमोर सांगणार आहे. बरोबर ही इनिंग 25 मिनिटांमध्ये संपणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 10:25 मिनिटं झालेली आहेत म्हणजे 10:50 मिनिटांनी ही इनिंग संपणं खूप गरजेचं आहे. आमचे पंच देखील या ठिकाणी सज्ज आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश आणि समोर असणार आहे तो म्हणजेच एक नवा फलंदाज दिनेश असणार आहे ज्याने पहा गेली 3 वर्ष अनेक या ठिकाणी चौकार षटकारांच्या माध्यमातून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. अशा प्रकारचा हा दिनेश मैदानात गेला. दिनेश संसारे जो आता आज बरोबर कोकण फायटर या संघाकडून खेळतोय. कोकण फायटर संघाचा डावखुरा फलंदाज मैदानात आहे. यश मात्र गोलंदाजी मार्कवरती. अतिशय सुंदर चेंडू, चांगला फटका आहे. कोणत्याही प्रकारची पहा या ठिकाणी चूक नाहीये. बरोबर चेंडू सीमा रेषेच्या दिशेने जातोय आणि मात्र हा घोषित क्षेत्रात गेलाय. घोषित क्षेत्रातून मात्र ही धाव प्राप्त होते. एकूण धाव संख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात एक. अतिशय खराब सुरुवात आहे ती म्हणजेच कोकण फायटर या संघाची. आपण पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व आणि या महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या आपण चौथ्या पर्वानंतर 5व्या पर्वामधला हा पहिला सामना पाहतोय. अर्थातच आम्हाला अनेकांचे हातभार लागले. एक चांगला चेंडू, चांगला फटका, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये हा डावखुरा फलंदाज कारण त्याला माहित आहे की आपला आधीचा जो सलामीचा फलंदाज होता तो स्वस्तात बाद झालेला आहे. पूर्णतः जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मात्र अत्यंत सावधपणे आणि शांतपणे या चेंडूवरती प्रहार करतोय. एकेरी धाव घेतोय कारण 5 षटकं आहेत त्यापैकी हे पहिलं षटक चालू आहे. पहिला सामना आहे, पहिला दिवस आहे वैश्यवाणी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा. त्यानंतर चांगला चेंडू उंचावरून जातोय. निश्चितपणे एक चांगला फटका आहे. सीमा रेषा पार होणार यात काही शंका नाही आहे. एक जबरदस्त अशा प्रकारचा मार्लेच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार 5व्या पर्वातला. डीजे कमॉन. आणि चांगल्या सुरुवातीला मात्र अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. आपल्या समाजाचा विकास करण्याकरिता ज्या संस्थेने एक वेगळ्या प्रकारचा हा एक
विडा उचललाय ते सगळे या ठिकाणी संस्थेचे संस्थापक असतील, त्याचबरोबर पदाधिकारी असतील, हे देखील या व्यासपीठावरती आहेत. गुहागर चिपळूणमधील सर्व या ठिकाणी समाजातील समाज बांधव आहेत. खरं तर ही स्पर्धा का आपण आयोजित केली याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर आपल्या समाजातील आपली एकमेकांची ओळख होऊन एकमेकांमधली ऋणानुबंध आहेत हे अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी गठीत व्हावेत आणि आपला विकास आणि आपली माणसं काय करत आहेत, आपली माणसं कोण आहेत आणि आपल्याला यातून कोणता मार्ग काढता येईल, भविष्याकरिता काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून 4 वर्षापूर्वी हे रोवलेलं रोपटं होतं. अतिशय चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, गुडघा टेकला, षटकार ठोकला, अप्रतिम अशा प्रकारचा पहिला षटकार येतोय या 5व्या पर्वातला. मार्लेश मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये, कारण त्याने पहा आतापर्यंत 2 मोठे फटके मारलेत. कारण मार्लेशला माहित आहे की एकूण 5 षटक आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम आणि दर्जेदार अशा प्रकारचा तो फटका खेळताना आपण बघतोय. खरं तर सलग 3 षटकार याकरिता हॉटेल हेमंत एक्झिक्युटिव्ह चे प्रोप्रायटर माननीय ओंकारजी संसारे यांच्याकडून रोख आमदार थाळी, मटन किंग थाळी, लॉलीपॉप कॉम्बो A1 कारण काय गडबड होती. मला हे करा ना, मला पाठवलाय, हा फॉन्ट दिसत नाही, माझ्या याला मोठा आहे. बहुत ही बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी करते हुए और नए बल्लेबाज यहाँ पर मैदान के अंदर आते हुए जरूर देखेंगे ना, तो बड़े बड़े मेहमान यहाँ पर इस मंच पर इस मैच का आनंद लेते हुए पहले ओवर में देखेंगे ना, तो कुल मिलाकर रन संख्या 13 रन है. एक विकेट गिरने के बाद भी यहाँ पर खुद को खड़ा करने की कोशिश करते हुए टीम को खड़ा करने की कोशिश की है. पहले ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 13 रन है. नए गेंदबाज यहाँ पर दूसरे ओवर के लिए ओंकार है. ओंकार का सामना करने के लिए लेफ्ट हैंड बल्लेबाज दिनेश इस बार देखेंगे तो कोई भी गलती नहीं करते हुए, क्योंकि ये जानते हैं ज्यादा गेंद बाहर है. दोनों हाथ पहला ही अंपायर ने और ये वाइड का इशारा करते हुए वाइड के साथ साथ रन संख्या देखेंगे तो बढ़ती हुई. कुल मिलाकर रन संख्या 14 रन है. अभी भी देखेंगे तो दूसरा ओवर जारी है और सामने देखेंगे तो बल्लेबाज तैयार होते हुए. इस बार खेलना चाहते थे, बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं है क्योंकि गेंद ज्यादा बाहर थी और अंपायर ने इसको वाइड का करार किया है. वाइड के साथ साथ यहां पर इस गेंदबाज को अपने लाइन और लेन के साथ गेंदबाजी करने की जरूरत है. 10-11 कदमों से ज्यादा कदमों का इस्तेमाल करते हुए और विपक्ष में देखेंगे तो बल्ला लेकर यह बल्लेबाज यहां पर दिनेश तैयार है. इस बार दिनेश के पास मौका तो था लेकिन 1 रन पूरा किया है और गेंद जाएगी जरूर यहां पर बॉडी लाइन के बाहर. खराब फील्डिंग और खराब फील्डिंग के बदौलत ये 4 रन मुकम्मल होते हुए और 4 रनों के साथ साथ देखेंगे तो दिनेश का हौसला भी बढ़ता हुआ, क्योंकि जब हौसला होगा तो जरूर घोंसला बन सकता है. आपको पहला विकेट गिरने के बाद इन दोनों बल्लेबाजों ने अपने टीम का जो पूरे बल्लेबाजी का भार है अपने कंधों पर लिया है और यहां से अपना जो स्कोर बढ़ाने की कोशिश करते हुए, क्योंकि ये वैश्यवाणी प्रीमियर लीग 2026 का ये पहला मुकाबला है और पहले मुकाबले की ये पहली इनिंग है और दिनेश स्ट्राइक एंड पर है. ओंकार गेंदबाजी करेंगे. इस बार खराब गेंद जरूर यहां पर हमारे तरफ अंपायर मुड़ते हुए. सुबह का समय है और अंपायर को एक्सरसाइज करना पड़ता हुआ. बहुत ही बेहतरीन यहाँ पर दोनों अंपायर है. एक तरफ कैलाश पिलनकर है व्हाइट टी शर्ट में और देखेंगे तो इनके साथीदार जितेंद्र अवेरे भी है. फिर एक बार ये देखेंगे हल्के हाथों से खेलना पसंद किया. आखिरी वक्त इन्होंने अपना मन बदल किया, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे और बाद में देखेंगे ना तो इन्होंने इरादा बदला और इरादा बदलकर जरूर यहां पर सिंगल चुराने की कोशिश करते हुए और सिंगल के साथ साथ ये रन संख्या बढ़ती हुई. ये पावर प्ले का ये दूसरा ओवर है और दूसरे ओवर में देखेंगे तो गेंदबाजी देखेंगे तो खराब गेंदबाजी होती हुई. लाइन और लेन के साथ गेंदबाजी करने की जरूरत थी. अब देखेंगे ना जिनके बल्ले से बड़े बड़े स्ट्रोक आए हैं, एक चौवा एक छक्का आया है, वही बल्लेबाज अब स्ट्राइक एंड पर है जिनका नाम है मार्लेश. वही मार्लेश अब यहां पर कुछ आपस में बातचीत करते हुए देखेंगे ना तो मैदान के अंदर चर्चा चल रही है. सुबह का समय है, चाय का समय हो चुका है, अब नाश्ते का समय है, फिर भी यहां पर ये बीच बीच में चर्चा करते हुए और टाइम पास करते हुए, मैं कोई फिल्म का नहीं नाम ले रहा हूं, ये टाइम पास यानी यहां पर समय बिताते हुए दोनों बल्लेबाज यहां पर तैयार होते हुए. अब देखेंगे तो यहां पर फुल टॉस गेंद थी,
मराठीत असं म्हटलं जातं की आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण आणि क्रिकेटमधला फुल टॉस कधीच वाया घालवायचा नसतो. जरूर यहाँ पर ये अच्छा स्ट्रोक खेलते हुए लेकिन एक रन चुराया है सिंगल के साथ साथ. अब अंपायर की तरफ से देखेंगे ना तो नो का इशारा भी है, नो का इशारा है. ये देखेंगे चौकन्ने अंपायर है. यही गुहागर तालुका क्रिकेट एसोसिएशन की खासियत है. पूरे महाराष्ट्र में गुहागर तालुका एसोसिएशन की चर्चा क्यों होती है? अंपायर इतने चौकन्ने रहते हैं कि हर बार फील्डिंग की तरफ फील्डिंग की जमावट देखते हैं और हर एक नियम की तरफ जाते हैं और हर एक नियम के साथ साथ मैदान के अंदर यहाँ पर ये काम करते हैं. आज के दिन का मैं यहाँ पर पूरी तरह से अब आपको बताऊंगा तो आप गुहागर तालुके में पूरे 6 टूर्नामेंट्स अब चालू है. 6 टूर्नामेंट्स है यानी 12 अंपायर बिजी है, कम से कम 12. अब इस तरह से अब यहां से आपको कुछ खान पान के लिए आपको रोजगार भी मिलता है इस क्रिकेट से. इस बार खराब गेंद. मेरे को लग रहा है कि ये जो गेंदबाज है लेफ्ट हैंड गेंदबाज बल्लेबाज को यहां पर गेंदबाजी करना इनको तकलीफ लग रही है. ये पूरी तरह से फंसते हुए, क्योंकि बार बार देखेंगे ना तो राइट हैंड बल्लेबाज को गेंदबाजी करना आसान है लेकिन लेफ्ट हैंड बल्लेबाज को गेंदबाजी करना आसान नहीं है. वही बात आपको मैदान के अंदर साबित करनी पड़ेगी. इस बार ये देखेंगे हल्के हाथों से जरूर खेला है. अब डिक्लेयर के रूप में जरूर रन मिलेंगे और इसी के साथ साथ रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 25 रन. आपको मालूम है 2025 खत्म हो चुका है. सर सन्माननीय मुरीदादा शिरगावकर इथं उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाचा आहे. शिरगावकर सर, आपलं या VPLच्या नगरीमध्ये हार्दिक स्वागत. आपल्याला आज स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आपले खूप खूप धन्यवाद. अमित सर. जरूर यहाँ पर ये देखेंगे तो सिंगल चुराने का मौका मिलता हुआ लेकिन इस बार खराब फील्डिंग थी, उसका परिवर्तन 2 में नहीं हुआ. सिंगल मिलता हुआ और सिंगल के साथ साथ यहाँ पर संतुष्ट होते हुए. लेकिन यहाँ पर मैदान के अंदर क्या हो चुका है, स्ट्राइक रोटेट हो चुका है. जिसके पास स्ट्राइक जाना चाहिए था वही बल्लेबाज अब स्ट्राइक एंड पर है और गेंदबाजी के मोर्चे पर दूसरी ओर की गेंदबाजी करते हुए ये ओंकार है. मार्लेश के लिए ये गेंदबाजी करते हुए अब देखेंगे तो अगली गेंद रहेगी. इस बार खेलना चाहते हैं, गैप ढूंढने में कामयाब होते हुए सीधी गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई ट्रैवल होती हुई और सीधी गेंद बाउंड्री के बाहर ये चौवा आता हुआ. इस मैच का ये तीसरा चौवा आता हुआ और तीसरे चौबे के साथ साथ इनका हौसला भी बढ़ता हुआ. गेंद थी कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और यहीं पे आया ये बहुत ही बेहतरीन 4 और इसी 4 के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई. कुल मिलाकर रन संख्या 30 रन है. अभी भी देखेंगे ना तो दूसरी ओवर की आखिरी गेंद शेष है. ये लंबा ओवर है, महंगा ओवर है इस ओंकार का. इस बार ये देखेंगे ओहो खराब फील्डिंग के बदौलत ये दूसरा रन भी पूरा होता हुआ और 2 रनों के साथ साथ तीसरे के लिए दौड़ते हुए, लेकिन तीसरे को रोक लिया है. हमारे जो मेहमान है वो भी यहाँ पर काउंटिंग करते हुए कितने गेंदे इस ओवर की हो चुकी है. इन्होंने 13 गेंदे बोली थी और 14 की गेंद भी हो चुकी है. यही खासियत है मित्रांनो, हीच तर आपल्या समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची बाब आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 32 धावा. ओंकार मला वाटतं ओंकार कोकाटे गेली 2 वर्ष या स्पर्धेत खेळत नव्हता, परंतु यावर्षी तो पुन्हा आलेला आहे काही वैयक्तिक अडचणींमुळे. मी मगाशी या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगत होतो की आपल्या समाजाचं वैशिष्ट्य काय आहे तर अंकांवरती खूप महत्त्व आपण देत असतो. कारण ज्यावेळेला आपण आपला जो तराजू आहे त्या तराजूवरती आपलं पोट चालत असतं आणि हातात लेखणी असते, अशा वेळेला योग्य पद्धतीने आकडे मांडले गेले नाहीत, डोक्यात जर आकडे नसतील तर या ठिकाणी आपलं खूप वाकडं होण्याची शक्यता असते. म्हणूनच या ठिकाणी हे अंकांचं गणित चांगल्या प्रकारे बांधत, समीकरण चांगली बांधत मान्यवर देखील एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीला आलेले आहेत. कारण सिंधुदुर्ग जास्त वेळ घ्यायचा नाही, चला वेळ घालवायचा नाही प्लीज. 12 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. 25 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी हा सामना संपवावा लागणार आहे, इनिंग संपवावी लागणार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी थोडीशी गचाळ अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं आणि त्याचं परिवर्तन पाहिलं तर या चेंडूवरती दुहेरी धाव प्राप्त होते. याच 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 34 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 34 धावा आणि या 34 धावा धावफलकावरती लावल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती सुजय
आता मात्र बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे लोअर फुलटॉस अशा प्रकारचा चेंडू होता, परंतु पहा क्रिकेटमध्ये काय आवश्यक असतं तर तुम्हाला संयम खूप आवश्यक असतो. कारण चेंडू हातात मिळाल्या थ्रो केला आणि जर गोलंदाजाचं किंवा जो कलेक्ट करणार आहे, गॅदर करणार आहे, त्याचं जर लक्ष नसेल तर आणखी धावा या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणजे संयम खूप महत्त्वाचा आहे आणि संयम अशा प्रकारची आपल्याला कामगिरी या मैदानात करणं गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक पराक्रम केले आणि त्या पराक्रमांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम होता. कारण ज्या वेळेला प्रतापगडावरती अफजल खानाचा कोतळा काढला त्यावेळेला 1 वर्षाची प्रतीक्षा केली होती, संयम घेतला होता आणि त्यानंतर या ठिकाणी त्या अफजल खानाचा कोतळा काही सेकंदात बाहेर काढला होता. तशाच पद्धतीने तुम्हाला कामगिरी या मैदानात देखील करावी लागणार आहे. परंतु या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त होते. याच एका धावेने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 36 धावा. 30रं षटक चालू आहे. पहा आपल्याला वेळेकडे खूप महत्वाचं, वेळ खूप महत्वाची आहे, वेळेकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की वेळ ही खूप महत्वाची असते. वेळेला वेळ देणारा, वेळेवर माणूस भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. अतिशय सुरेख अशा पद्धतीने आपण सामना पाहतोय. अतिशय सुरेख फटका, चेंडू आदत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, साधा सोपा झेल, करा वेळ, तू हवेत खेळ, तुझे पकडतोय आम्ही झेल, फलंदाज होतोय बाद आणि राजेश विखारे मात्र हा झेल टिपण्यात यशस्वी ठरतोय. उंच खुरा होता. प्रसन्न पाटील उर्फ बावा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वैश्यवाणी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये आम्ही प्रसन्न पाटील यांचे आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय आणि त्यांना आदरपूर्वक विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच अमित सर आणि आलेल्या मान्यवरांसाठी माहितीसाठी आपल्या या स्पर्धेला अनेक आकर्षक बक्षीस लागलेत. जर एका सामन्यामध्ये 6 षटकार किंवा 6 विकेट संपूर्ण सामन्यामध्ये जर काढल्या तर आबा कोलगे चिरेखान व्यावसायिक आहे, त्याने 1 गाडी चिरा देणार आहे, त्याला 1 गाडी चिरा त्याला मिळणार आहे. धन्यवाद आबा कोलगे, तुझे अनोखं जे बक्षीस लावलंय. आणि पण अट ऐकायचं असणार आहे फक्त एकाच खेळाडूला, टू बी नॉट कंटिन्यू. जो पहिला करेल त्यालाच 1 चिरा गाडी मोफत मिळणार आहे. धन्यवाद आबा तू लावलेल्या बक्षिसाबद्दल. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण पाहताय एक चांगल्या प्रकारे स्ट्रोक या ठिकाणी सजलाय. अलॉंग द कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या धावेचा विचार केला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय गोलंदाज सुजल, धावसंख्या 39. खूपच चांगला स्टार्ट म्हणावा लागेल या ठिकाणी. सुखकर्ता पालपेणे संघाचा उर्ध विकेटने मारा पाहायचंय सुजल. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंगर पाहायला मिळतोय. दरम्यान षटक संपते. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहताय 39. चला सामना फास्ट खेळवायचा आहे. तसेच आणखीन एक थोडंसं वेगळं बक्षीस लावलेलं आहे. अर्थात ते बक्षीस असणार आहे हॉटेल हेमंत एक्झिक्युटिव्हचे प्रोप्रायटर सन्माननीय ओमकारजी संसारी यांनी एक अनोखा नजराणा दिला आहे. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, सलग 3 विकेट, सलग 3 चेंडूवर 3 धावा, सलग 3 झेल, निर्धाव षटक. जे कोणी हे वरील पराक्रम करेल त्यांना मिळणार आहे हॉटेल हेमंतचं स्पेशल आमदार थाळी, मटन किंग थाळी, लॉलीपॉप, कॉम्बो N1, कॉम्बो N2, चिकन तंदुरी. वरील प्रक्रिये लकी ड्रॉ मध्ये मिळणारे एक कुपन. काय काय म्हणजे बक्षिसाची वर्षाव होतोय. कारण ह्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, या मैदानात मी एका षटकाकरिता 14,000 रुपयाची रोख प्राइस मी मोजलेली आहे. स्वतः 14,000 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. तेच पाहण्याकरिता हे आपल्या समाजातील बांधव खास कुडाळहून या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांचं स्वागत पहा कशा प्रकारे केले जात आहे. श्वानचे स्वागत केले जात आहे. एक अप्रतिम अशा प्रकारचा चौकार येतोय. प्रसन्न पाटील यांच्याकडून मार्लेशने जर सलग 3 चौकार ठोठावले, षटकार ठोठावले तर रोख रुपये रक्कम 1,000 रुपयांचं पारितोषिक माननीय
प्रसन्न पाटील यांच्याकडून खरंच एक चांगला चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 43 धावा धावफलकावरती नोंदवले गेले. तर षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे 4थं षटक चालू आहे. 25 मिनिटं ही एका इनिंग करिता म्हणजेच 5 षटकांकरिता निर्धारित केलेली आहेत. या आधीचं षटक संपण्यापूर्वी 17 मिनिटं झाली होती. आपल्याकडे काही म्हणजेच एकूण 8 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामध्ये तुम्हाला ही साधारणतः 1.5 ते 2 षटकं संपवावी लागतील. त्यानंतर पुढे सरसावतोय, चेंडूवरती बॅट भिरकावतोय. बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क येत नाहीये. तुम्हाला माहित आहे की पवित्र रिश्ता खूप महत्वाचा असतं. आपल्यामध्ये चांगले सहसंबंध यावेत याकरिता वैश्यवाणी प्रीमियर लीग ही या ठिकाणी आयोजित केली गेली होती. आणि ज्या पद्धतीने आपण पहिल्या वर्षी अनाउन्समेंट केली की महिला प्रीमियर लीग देखील होणार आणि महिला प्रीमियर लीग समाजाच्या माध्यमातून पहिल्यांदा करण्याचा पराक्रम अखंड जर आपण कोकणात पाहिला तर या वैश्यवाणी प्रीमियर लीगने केलेला पाहतोय. रिव्हर स्वीप आहे, चेंडूवरती बॅट भिरकावली आहे आणि थेट चेंडू सीमा रेषेच्या दिशेने जातोय. तिथे पाहायचं किती धावा प्राप्त होतात. त्या चेंडूवरती लिहिला गेलाय या ठिकाणी मोहर उठवली गेली ती म्हणजेच घोषित धावांची. आणि याच घोषित धावांनी धावसंख्या होते ती म्हणजेच 45 धावा. मगाशी मी सांगत होतो की एक चांगल्या प्रकारची स्पर्धा आहे आणि या वैश्यवाणी प्रीमियर लीग वैश्यवाणी समाजाने महिलांची प्रीमियर लीग आयोजन करण्याचा देखील बहुमान आपल्याकडे पटकावला होता. पहिल्यांदा हा बहुमान त्यांच्याकडे होता. कारण अखंड रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, परंतु चेंडू पहा हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जातो. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, प्रेक्षक बनतात क्षेत्ररक्षक. अर्थातच चेंडू बरोबर प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये जातोय. एक षटकार येतोय अप्रतिम अशा प्रकारचा. एक षटकार आलाय, आणखी 2 षटकार आले तर माननीय प्रसन्न पाटील उर्फ बावा यांच्याकडून रोख उभे रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक. अजूनही 2 षटकारांच्या प्रतीक्षेत. या षटकातला पुढचा चेंडू आहे. पुढे सरसवतो चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क येणार नाही. पंचांकडून नोचा इशारा येतोय. हवेत हात फिरणार का? फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू टाकणं गरजेचं आहे कारण समोर पहा ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय अशा प्रकारचा फलंदाज मार्लेश. तोच मार्लेश चेंडूवरती प्रहार करतोय. थेट चेंडूला भिरकावून देतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत नाहीये, फेक करत नाहीये, तोपर्यंत मात्र ही दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. या मंचावरती आपण पाहिले तर अनेक दिग्गज अशा प्रकारचे मान्यवर आहेत ज्या मान्यवरांच्या साक्षीने आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला. अशा वेळेला प्रसिद्ध अशा प्रकारचे कुडाळचे उद्योजक माननीय डॉक्टर नितीनजी पावसकर, माननीय विजयजी कामेरकर, त्याचबरोबर माननीय महेंद्र अड्रेकर, अमोलजी खेतल, त्याचबरोबर विराजजी रेडीज DYSP, तदनंतर दीपकजी दळवी, त्याचबरोबर एकूण धावा 55 धावा 5-5 आणि वैश्यवाणी प्रीमियर लीग हाय-फाय. कारण आपण याआधी ठाण्यातले पाहुणे बोलवले होते, पनवेलचे पाहुणे होते. अनेक आपल्या समाजातील लोकांची ओळख झाल्यानंतर या स्पर्धेकरिता हे अतिथी येत असतात. यावर्षी आपण माननीय सगळे हे कुडाळचे अतिथी आहेत ज्यांनी पहा वैश्यवाणी प्रीमियर लीगचा वैश्यवाणी समाजाचा घेतलाय ध्यास. उज्ज्वल भविष्याची आहे त्यांना चिंता आणि त्यांना करायचा विकास. अशा प्रकारचे हे सर्व मान्यवर आहेत. त्यामध्ये पहा श्यामकांत खातू देखील आहेत. त्याचबरोबर हॉटेल अन्नपूर्णाचे ते सर्व आहेत. त्याचबरोबर VGCT डेप्युटी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक मंगेश शेठ गांधी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रमोदजी गांधी जे कोकण कट्टा या फर्मचे सर्व आहेत. चेंडू सीमा पार. जबरदस्त अशा प्रकारचा एक चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होते अंतिम षटकात 59 धावा. समोरच्या संघाची वाट लावण्याकरिता 59 धावा धावफलकावरती या ठिकाणी रोवल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगल्या प्रकारची आपण ही एकूण धावसंख्या पाहतोय. श्रद्धानंद नारकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रत्नागिरी विभागाचे ते या ठिकाणी प्रमुख देखील आहेत. त्याचबरोबर सुरेश शेठ गांधी उद्योजक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. पंचांकडून इशारा येतोय, डिक्लेअरचा इशारा आलाय आणि याच एकूण धावा पाहिल्या तर 60 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज
रोहित असणार आहे. रोहित नावाप्रमाणे तो या ठिकाणी आपलं ध्येय साध्य करणार का? समोर मात्र पहा स्थिरावलेला फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार पाहिलेत आणि आधीच्या पर्वामध्ये देखील चांगली कामगिरी केली. चांगला चेंडू आहे परंतु या ठिकाणी पहा एकाच धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. अंतिम षटकात आपण चौकार षटकारांची आतिषबाजी पाहतो परंतु पंचांकडून पहा नोचा इशारा येतोय. अर्थातच पंचांनी पहा नियमांचा वापर करून या ठिकाणी दंडक दिलाय. अर्थातच ही एक वेगळ्या प्रकारची आपल्याला माहित आहे की एक पंचांची भूमिका खूप महत्वाची असते. अंपायरना आपण एमरेट्स म्हणतो म्हणजे सम्राट या मैदानातले असतात आणि तेच पंच म्हणजेच कैलास पेलणकर यांच्याकडून नोचा इशारा आहे. रोहित चेंडू टाकतोय. पुढे चेंडूवरती या ठिकाणी प्रहार करायचा होता. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क येत नाहीये. पंचांकडून बाईची एक धाव घोषित केली गेली आणि त्यानंतर धावसंख्या 63 धावा आहेत. खर तर आपल्या समाजाचे एक मित्र हो आपल्या समाजाचं वैशिष्ट्य आहे. मित्र हो आता आपल्या समाजाचं वैशिष्ट्य काय आहे तर आपण सगळेजण व्यवसायात आहोत आणि व्यवसाय करत असताना आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केल्यानंतर आपणही समाजाचे बांधील राहतो. याच भावनेतून फायनल मॅच जिंकणाऱ्या संघाकरिता म्हणजेच अंतिम विजेत्या संघाकरिता डॉक्टर संतोषजी कामेरकर यांच्याकडून S4 विला पनवेल यांच्याकडून एक दिवस एक रात्र राहण्याकरिता फ्री तुम्हाला कुपन मिळणार आहे. म्हणजेच कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी गेल्यानंतर आर्थिक भुर्दंड बसणार नाही. म्हणजे मोफत अशा प्रकारचं ते कुपन असेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायचे. S4 विला पनवेल यांच्याकडून आपल्याला एक दिवस एक रात्र राहण्याकरिता मोफत कुपन देण्यात येईल. अर्थातच फायनल मॅच जिंकणाऱ्या 11च्या 11 खेळाडूंना. तदनंतर पहा डॉक्टर नितीन पावसकर यांच्याकडून हॉटेल कोकोनट कुडाळ येथे डबल बेड तुम्हाला कुपन मिळणार. डबल बेड फ्री मध्ये मिळणार आणि त्याकरिता कुपन देखील आपल्याला फ्री मध्ये मिळणार आहे. परंतु त्याकरिता तुम्हाला कामगिरी काय करायची आहे तर सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून हा बहुमान तुम्हाला पटकावा लागेल. म्हणजेच बेस्ट बॅट्समन याच्याकरिता हॉटेल कोकोनट कुडाळ यांच्याकडून फ्री कुपन प्राप्त होणार आहे. डबल बेड अर्थातच विथ फॅमिली तुम्ही जाऊ शकता. त्याकरिता डॉक्टर नितीन पावसकर यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यांचं मी अत्यंत मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडूवरती मात्र पाहायचंय 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात आहेत. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा रोखू शकत नाहीयेत आणि खराब अशा प्रकारचा थ्रो देखील होतोय. बॅकिंग होणं खूप गरजेचं होतं. बॅकिंग होत नाहीये. अर्थातच या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि चौथी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतोय. 3 धावा या अंतिम चेंडूवरती प्राप्त होत आहेत. एकूण 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 75 धावा. विजयाकरिता विजयाचा अत्तर घ्यायचा असेल बरोबर 25 मिनिटांमध्ये ही पहिली इनिंग संपलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर कौतुक करावं लागेल आपल्या समाजाचं. कारण काट्यामध्ये किती या ठिकाणी आपण माल टाकायचा म्हणजे तराजूत अन्यथा आणि तो किती वेळात लवकर उचलायचा हे देखील हे तंत्र असतं. कारण मी लहान असताना या गोष्टी मला दिसत नव्हत्या तरी देखील मी बघत होतो, निरीक्षण करायचो आणि हे खूप महत्वाचं आहे. पहिलं षटक संपण्याकरिता साधारणतः 12 ते 13 मिनिटं लागली आणि त्यानंतर मात्र हा संपूर्ण कालावधी आहे तो 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये ही 5 षटकं संपवलेली आपण पाहतोय. अतिशय सुरेख दर्जेदार 75 धावांचा या ठिकाणी. नेक्स्ट मॅच असणार आहे श्री गजानन लेजेंड्स कोकण कट्टा मंडळ. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच यायचं आहे श्री गजानन लेजेंड्स आणि कोकण कट्टा मंडळ. चला प्लीज आपल्याला आदराची विनंती आहे आणि त्याचबरोबर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाईल. 76 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि या 76 धावांचा पाठलाग करत असताना अनेक मान्यवर या ठिकाणी या व्यासपीठावरती आहेत. तुम्हाला माहित आहे की पैसों के बिना पाकिट बेकार है.
और बड़े बड़े मेहमानों के बिना मंच भी बेकार है। बड़े बड़े मेहमान यहाँ पर इस मैच का आनंद लेते हुए और इसी मैच में पूरी तरह से यहाँ पर टिके रहने की जरूरत है। और आज का ये पहला दिन है, ये 5वां पर्व है, 5वां सेशन है और 5वें सेशन में देखेंगे तो पहला मुकाबला है और पहले मुकाबले की यहाँ पर ये अच्छी सुरुवात हो चुकी है। एकूण जर आपण आपल्या समाजाचा विचार केला तर साधारणतः 3 ते 4% हा समाज असताना देखील ग्वागर तालुक्यामध्ये एक उत्तम प्रकारची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते। मला वाटते संपूर्ण ग्वागर तालुक्यामध्ये 150 पेक्षा कमी कुटुंब आहेत। बापू दादा, 150 पेक्षा कमी कुटुंब आहेत आपल्या संपूर्ण ग्वागर तालुक्यामध्ये, तरी देखील आपण एक चांगल्या प्रकारची स्पर्धा आयोजित करता, हे कौतुकास्पद आहे। त्याचबरोबर दुसरा समाज जर आपण विचार केला तर 90% या ठिकाणी एका समाजाचे लोक आहेत, परंतु त्यांची स्पर्धा होण्याकरिता त्यांना अगदी कसोशीने प्रयत्न करावे लागतात। त्याचाच भाग मी एक आहे। त्यांचं नियोजन संयोजन हे जवळून पाहिलेलं आहे। परंतु या स्पर्धेची केव्हा तयारी होते? ऑगस्टमध्ये या वैश्यवाणी प्रीमियर लीगची चर्चा सुरू होते आणि त्यावरती सभा घेतल्या जातात आणि सभा घेतल्यानंतर या ठिकाणी समालोचक असतील, पंच असतील, यांना बुकिंग पहिल्यांदा केलं जातं आणि त्यानंतर संपूर्ण नियोजन केलं जातं। ही एक अत्यंत वाखाणण्यासारखी जो गोष्ट आहे। अंतिम संसारी असतील, ओंकार संसारी असतील, बापूदादा असतील, त्याचबरोबर अध्यक्ष महोदय असतील, उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव, त्याचबरोबर खजिनदार सदस्य, या सर्वांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतोय। खरं तर अंतिमजी 2 मिनिटं सर। पुढील सामना श्री गजानन लेजेंड्स वर्सेस कोकण कट्टा मुंडर, दोन्ही संघाचे करार इथं उपस्थित आहेत। मी श्री नारकर सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकाचे श्री नारकर सर आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करूया। मित्रहो, या नक्कीच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की आपण एखादा सकाळी खेळाडू इथं आला की तो संध्याकाळी घरात जातो, याचं प्रमुख कारण असणार आहे ते मंगेश गांधी। नक्कीच आज सकाळचा नाश्ता इथं आलेला आहे, तर आपण सगळ्या जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण नाश्ता करण्यासाठी तिथं जायचं आहे। सन्माननीय नारकर सर यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेक कॉल करतोय। 10:54 झालेले आहेत, 55ला सामना सुरू झाला पाहिजे। पंच त्या ठिकाणी उपस्थित आहेत, अंतिमजी मला जोडली जात आहेत। श्री नारकर सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक बघतोय। गजानन लिजेंड्स आणि कोकण कट्टा, आणि नाणेफेक जिंकलंय कोकण कट्टा संघ। याचा निर्णय लगेच द्यायचा आहे सर नरेंद्र। कोकण कट्टा नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी निमित्त गजानन लेजेंड्स या संघाला। चला सर, चला प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय। कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये। अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा आपण सामना पाहणार आहोत, एक चुरशीची लढत पाहणार आहोत। या 5व्या पर्वातली ही पहिली लढत आहे आणि या पहिल्या लढतीमधला आपण सामना पाहतोय सुखकर्ता पालपेणे वर्सेस कोकण फायटर। नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर कोकण फायटर या संघाने प्रथम गोलंदाजी केली आणि एकूण सुखकर्ता पालपेणे या संघाने धावा नक्कीच सन्माननीय आमचे ग्रामपंचायत सदस्य श्री प्रसन्न बावा पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी प्राप्त झाले। धन्यवाद बावा पाटील, आपलं नेहमीच सहकार्य असते या स्पर्धेला। आपण केलेल्या ह्या सहकार्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। खरंच या ठिकाणी एकूण 76 धावांचा पाठलाग करायचा आहे। 5 षटकं आहेत आणि या 5 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याच्याकरिता मी स्वतः अमित आदवडे आणि माझ्या जोडीला असतील ते म्हणजेच साईराज दाभोळकर आणि समालोचकांच्या बरोबरच आमच्या समवेत आहेत ते म्हणजेच मैफूज मुल्लाजी जे स्कोरिंगचं काम करतायत। अर्थातच ज्याला आपण धावनंदक हा मराठी शब्द आहे। अर्थातच त्यानंतर आपले पंच मैदानात आहेत, दोन्ही पंच अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत। लवकरात लवकर सामना सुरू होऊ देत, लवकरात लवकर सामना सुरू होऊ देत, अन्यथा आपल्याला पेनल्टी हे अस्त्र आम्हाला बाहेर काढावं लागेल। प्लीज, पंच आपल्या दिशेने वळतायत। गोलंदाज 10:57 झालेली आहेत, 2 मिनिटं अधिक घेतलेली आहेत आपण। 2 मिनिटं म्हणजेच 6 दुणे 12, अर्थातच 120 सेकंदांपेक्षा अधिक कालावधी तुम्ही या ठिकाणी खराब केलेला आहे। प्लीज आपण लवकरात लवकर पहिला चेंडू टाका। प्लीज आपण पहिला चेंडू टाकण्याची गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज कोकण फायटर संघाचा 76 धावांचा पाठलाग करायचा आहे। 76 धावांचा पाठलाग करावा लागेल। बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम अंतिमजी दिनेश संसारी गोलंदाजी मार्कवरती आहेत ज्यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो। तर फलंदाजी मार्कवरती स्ट्राइक एंडला
यश शिरगावकर आणि रोहित. यशच्या नावावरती अनेक किताब आहेत. तोच यश आता मात्र या ठिकाणी या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. बॅट आणि चेंडूचा चांगल्या प्रकारे संपर्क येत नाही. स्विंग आणि मिस अशा पद्धतीचा फटका खेळतोय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव घेतोय. कारण तुम्हाला माहिती आहे की सचिन तेंडुलकर यांनी एक गौरवोद्गार काढले होते की पहिला चेंडू बॅटला लागणं खूप गरजेचं असतं. तिथूनच तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी दुणावत असतो. अतिशय सुरेख अशा प्रकारचा या ठिकाणी आपण हा सामना पाहतोय. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातला मारा करतोय. 10 ते 12 फॉलांचा रनअप घेऊन डावखुरा गोलंदाज आहे. अतिशय सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळतोय आणि हलक्या हाताने खेळल्यानंतर एक चांगल्या प्रकारची एकेरी धाव येते. पहा पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक आहेत. दोन जे क्षेत्ररक्षक आहेत ते सीमारेषेवरती पांगवलेले आहेत. इतर सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असताना फायदा घेणं खूप गरजेचं आहे. आता तो फायदा घेतला जाणार का? कारण डावखुरा गोलंदाज ज्याच्याकडे उत्तम कौशल्य आहे, वेगळ्या प्रकारची रणनीती आहे, तो चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न करतोय. ही रचना केल्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गवरती जातोय. एक चांगल्या प्रकारची रचना आहे आणि चांगल्या प्रकारच्या रचनेतून हा चेंडू बरोबर सीमापार करावा लागेल तो या गोलंदाजाला. चांगला चेंडू, मोठा फटका आहे. गॅप मधून चेंडू थेट सीमा रेषेच्या दिशेने जातोय, परंतु चेंडूची दिशा बदलली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि त्यानंतर मात्र ही दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होते. कारण भौगोलिक परिस्थितीमुळे चेंडूने दिशा बदलली आणि दिशा बदलल्यानंतर या ठिकाणी हा एकूण 2 धावांचा फायदा होतोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 76 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 4. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक. एकूण 3 चेंडू शिल्लक. दिनेश गोलंदाजी मार्गवरती पुढे सरसावतोय. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू या ठिकाणी लागल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, खरंच कौतुकास्पद. कारण या ठिकाणी ताळमेळ नव्हता. निश्चितच ताळमेळ ठेवणं खूप गरजेचं आहे. कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. नक्कीच अमित सर, जानेगावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम सन्माननीय जान्हवी विखारे इथं उपस्थित झाल्या. त्यांना विनंती असेल की आपण सन्मान व्यासपीठाचा आहे. नक्कीच आलेले मान्यवर आपल्याच समाजातली जानेगावची सरपंच सन्माननीय जान्हवी विखारे इथं उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल त्यांच्यासमोर पवित्र शिरगावकर आणि सायली विखारे हे इथं उपस्थित. त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठात यायचं आहे. अमित सर, सायली शिरगावकर. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार जमिनीला लागून. पहा आपल्या सरपंच महोदयांचं कशा प्रकारे स्वागत केलंय, तर चौकाराने स्वागत केलेलं आहे. या तिन्ही भगिनी आहेत, त्यांना आदरपूर्वक विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. एक चौकार, 76 धावांचा पाठलाग करत असताना मात्र धावांना येतोय आकार. एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 10 धावा. सामना आनंदाने पहा असं सांगतायत, कारण कोणत्याही प्रकारचा आम्ही धोका पत्करत नाहीये. जमिनीला सरसावून आम्ही या ठिकाणी चेंडू खेळतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये अशा ठिकाणी हवेतून खेळतोय. अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची रणनीती किंवा वेगळ्या प्रकारचं हे एक समीकरण घेऊन दोन्ही फलंदाज मैदानात आहेत. आता मात्र चांगला चेंडू, चांगला फटका, बॅटची कडा घेऊन जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु घोषित क्षेत्रातून ही एकेरी धाव प्राप्त होते. याच एका धावेने संघ पोहोचतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बिनबाद 11 धावा. 1-1 म्हणजे 11. तुम्हाला माहित आहे की 1+1 ही आपण म्हणतो ती बेरीज असते आणि एका सोबत 1 राहिलं तर तिथे संघटन असतं. ते संघटन आपलं कुडाळमोडून होतंय. त्या संघटनाला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे, कारण ते काय करणार आहेत तर भविष्य उज्ज्वल करण्याकरिता आणि भविष्याचा विकास करण्याकरिता हे सर्वजण तुमच्या समवेत खास इतका मोठा प्रवास करून आज दाखल झाले. त्यांचा आम्ही अत्यंत मनापासून या ग्वाहागरच्या नगरीमध्ये आणि वैश्यवाणी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 मध्ये मनापासून स्वागत करतोय. नक्कीच ती मीटिंग. चला पंच सन्माननीय जानेगावच्या सरपंच सौ जान्हवी विखारे यांचं स्वागत करतील. प्रियांका गांधी मॅडम आज खास या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय सौ प्रियांका गांधी यांच्या शुभ हस्ते आपण सरपंच मॅडम यांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. धन्यवाद आदवडे सर. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी मी समालोचक साईराज दाभोळकर आपल्या सोबत जोडले जातोय. 76 धावांचा पाठलाग करीत असताना पहिल्या षटकांती 11ची सलामी दिले. पाहायचंय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रुपांत यांना पाहतोय आपण. रुपांत ताटरे गोलंदाजी मार्कवर. पाहायचंय पंचांच्या डाव्या साईडने मारा करण्यासाठी सज्ज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू लो फुल टॉस. फटका साधलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील येईल. पाहायचाय थोडंसं गॅदर चुकतोय, झेल सुटतोय.
2 धावा सुरक्षित पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी विचार केला जातोय आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 3 धावा पहिल्या चेंडूवरती एक चांगल्या प्रकारे चेंडूची फेकी केली. तदनंतर थोडासा फटका देखील फसलेला आपण पाहिलात. या सलग 3 धावा देखील आपण काढल्या तरीही ओंकार शेठ यांच्याकडून ते बक्षीस असणार आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून हॉटेल ओंकार हेमंत हॉटेलला या ठिकाणी आपल्याला लकी ड्रॉ कुपन माध्यमातून एक चांगली सुवर्ण संधी मेजवानी असणार आहे. एक चांगलं आगळं वेगळं पारितोषिक ओंकार शेठ संसार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय यश. एक घातक फलंदाजी, 6 चेंडूवरती 12 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने त्याची फलंदाजी पाहायला मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेनं अतिशय दमदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय 1 धाव सीमा रेखा पार, येतोय चौकार. अतिशय सुरेख फटका पाहतोय. रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑफच्या दिशेने शफल होऊन थोडस वेट केलं. चेंडूला गती थोडीशी कमी होते आणि तदनंतर स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 बाउन्स चेंडू सीमारेखा पार पाठवण्यात यश आलंय. यशला धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहताय 20. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 20 अशी धावसंख्या, 76 धावांचा मोठा पाठलाग करीत असताना एक चांगल्या प्रकारे फटकेबाजी 2 सलामीर फलंदाज यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. यश शिरगावकर. तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रोहित पोद्दार. आता मात्र डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू डाऊन द लेग, अवांतर धाव पंचांच्या माध्यमातून 2 हात समांतर केले जात आहेत. एक अवांतर स्वरूपाची धाव देखील या ठिकाणी जमा केली जाते. tenniscricket.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय. एक अव्वल दर्जाचं टेलिकास्ट आणि तितक्यात अव्वल दर्जाचा हा फटका पाहायला मिळतोय. यश याच्या बॅट मधून निघालाय हा षटकार. अतिशय देखणा फटका. सुरेख फटका पाहतोय आपण यशच्या बॅट मधून. सीमारेखा पार 6 धावांसाठी. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागले 27. या ठिकाणी ब्रेक थ्रू द्यावं लागेल, विकेट प्राप्त करावी लागणार आहे. पाहायचंय गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतले, मोठा मासा जाळ्यात सापडला. यशला माघारी परतावं लागेल. याच क्रिकेटची चर्चा केली जात होती आणि त्याच ठिकाणी एक मोठा गडी बाद करण्यात यश आलंय. चांगला काउंटर अटॅक आता मात्र सुखकर्ता पालपेणे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी यशच्या माध्यमातून आपण पाहत होतो. मित्रहो, या ठिकाणी अपयश या ठिकाणी यशला आलेलं आहे. कारण यशापर्यंत जाण्याकरिता यश मैदानात राहणं खूप गरजेचं होतं, परंतु याच यशापासून दूर ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर नवा फलंदाज मैदानात येतो, तो म्हणजेच सुजल असणार आहे. सुजल नावाप्रमाणे तो कामगिरी करणार का? आलेल्या सर्व अतिथींचे आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. कारण आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले ते म्हणजेच खास कुडाळहून आलेले आपले समाज बांधव, या समाज बांधवांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. डॉक्टर संतोषजी कामेरकर, अध्यक्ष वैश्य वाणी. गार्ड आहे ना मैदानाच्या बाहेरूनच घालून या. सर्वांना विनंती. एक प्रसिद्ध उद्योजक आहेत कुडाळहून, खास आपल्या स्पर्धेला वेळ काढून आलेत. नक्कीच क्रिकेटच्या सामन्याचा आस्वादही घेत आहेत. मी विनंती करतो की कुडाळकर पावसकर सर आपल्याला 2 शब्द म्हणत ह्या स्पर्धेसंदर्भात. मला वाटतं जास्त वेळ घेणं हे काही उचित वेळ नव्हे ह्यासाठी, कारण सर्वजण क्रिकेटच्या याच्यामध्ये आस्वाद घेता येत नाहीत. पण तरीसुद्धा हा तर मला निश्चितपणे ह्या जे काही संघटन चाललेलं आहे, एकमेकांचं बॉन्डिंग जे काही वाढतं आहे एकमेकांबरोबरचं, ते निश्चितच खूप चांगलं आहे. मला एका गोष्टीची आठवण झाली या विषयावरनं की लहानपणापासून आपण ऐकतोय की हत्तीची गोष्ट, एक मोठा हत्ती असतो
आणि 4 आंधळी लोक त्याच्या पायाला हात लावतात, त्यांना वाटतं की तो खांब आहे, एकाला वाटतं ते शेपूट आहे. मला वाटतं क्रिकेटचं सुद्धा साधारणपणे हाच विषय आहे. आज जर आपण जगभरात बघितलं तर क्रिकेटमध्ये काही लोक त्याच्याकडे राजकारण म्हणून बघतात किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्स म्हणून बघितलं जातं त्या ठिकाणी, काही जण त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघतात. आणि माझ्या नजरेतनं मात्र हा क्रिकेट हा जो काही आत्ताच्या इथं गेम चालला आहे तो त्याच्यातनं मला उद्योजक दिसत आहेत, मला भावी पिढीतल्या मानता येतं. आणि हे उद्योजक फार चांगल्या तऱ्हेने विकसित होतील अशी माझी, कारण जवळजवळ ह्या उद्योग क्षेत्र आणि क्रिकेट ह्यामध्ये बरंचसं साधर्म्य आहे त्या ठिकाणी, की या ठिकाणी काही विशिष्ट उद्देश ठेवून जसं आपण खेळतो त्याच पद्धतीने तो व्यवसाय, जास्त मी काही बोलत नाही आहे त्या कारण पण तरीसुद्धा ह्या सगळ्या व्यवसायातनं आपल्या ह्या सगळ्या क्रिकेटच्या बॉन्डिंगमधनं वैश्य समाजाची संघटना जी आहे ती अधिक बळकट हो, अधिक त्याच्यातनं चांगल्या प्रकारचे उद्योजक निर्माण होत, एवढीच माझ्या सदिच्छा. 2 शब्दांमध्ये थँक्यू. धन्यवाद पवारकर सर. नक्कीच त्यानंतर मी सन्माननीय विजयजी कांबरेकर अध्यक्ष यांनाही विनंती करतो की आपण आपल्या या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत. नक्कीच ह्या गोवाघरच्या नगरीमध्ये या स्पर्धेसाठी आपण भेटतोय. पहिल्यांदा आपली भेट हॉटेल अनुभव झाली होती. मी आपल्याला विनंती करतो की आपण 4 शब्द या स्पर्धेबद्दल आणि आपल्या समाजाला काय सांगू इच्छिता तुम्ही. खरं क्रिकेट हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण मी बॉर्न अँड ब्रॉटअप शिवाजी पार्क. त्याच्यामुळे आम्हाला अजित वाडेकर, विजय मांजरेकर पासूनचे दिलीप वेंगसरकर किंवा सचिन तेंडुलकर इथपर्यंत ही सगळी मंडळी आम्ही शिवाजी पार्कमध्ये जवळून, असं जसं आपण बसतो आज तसं आपण जवळून खेळताना बघितली ही सगळी मंडळी. त्यामुळे हा आमचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आज मात्र इथे येताना मला खूप बरं वाटतं आहे, खूप अभिमान वाटतो आहे की वैश्यवाणी गुहागरची ही वैश्य प्रीमियर लीग आपण भरवतो आहे. आणि मला खूपच आनंद झाला इकडे येऊन. मला आता त्या शब्दात वर्णन करता येत नाही. त्याच्या पलीकडे ज्या कामासाठी आम्ही इथे आलो होतो, जे मगाचपासून साहेब सांगत होते की वैश्य ग्लोबल ट्रस्ट, वैश्य चॅरिटेबल ग्लोबल ट्रस्ट किंवा वैश्य चॅरिटेबल बिझनेस ग्रुप हे काय आहे त्याच्याबद्दल 1-2च मिनटं मी बोलतो. हा वैश्य अखिल जगतातला वैश्यवाणी एकत्र यावा, वैश्य व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक हे एकत्र यावेत आणि या दृष्टीने स्थापन केलेली आमची वैश्य चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था आहे. आणि या संस्थेचे जसं व्यापारी ग्रुप हा एक भाग आहे, तसंच आणखीन वेगळे वेगळे भाग आहेत. त्याच्यामध्ये चॅरिटेबलही काही गोष्टी आहेत, काही शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट ठरणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या सगळे आपल्याकडे येणारे आपण करणारे प्रोजेक्ट आहोत. 2 वर्ष होऊन, फक्त 2च वर्ष झाली आपली संस्था स्थापून, आणि या 2 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 70 कोटीचा बिझनेस वैश्यवाण्यांमध्ये आम्ही शेअर केलेला आहे. आणि आम्ही म्हणजे आपण असं म्हणूया, आपण सगळेच त्याच्यातले आहोत. आणि मला नक्की अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळे या विषयामध्ये लक्ष घालाल. आमचे इकडेचे श्यामकांत खातू फार ॲक्टिव्ह आहेत, अमृता ॲक्टिव्ह आहे, ओमकार आमचा खूप ॲक्टिव्ह आहे. आणि यांच्याशी भेटून ह्या विषयावरती तुम्ही खरंच थोडासा समजून घ्या. आणि म्हणजे हजारोच्या संख्येने आपण या संस्थेमध्ये जॉईंट होऊया आणि वैश्यवाण्यांमध्ये आपण बिझनेस जास्तीत जास्त कसा ट्रान्सफर करता येईल, कसा आपला संस्था वाढवता येईल. मी कदाचित असं तुम्हाला वाटेल मी एक वेगळा विचार मांडतोय, पण तसं नाही आहे. सगळे समाज आपली आपली संस्था अशा असतात, सगळ्या समाजांच्या आपल्या आपल्या पद्धतीने कामकाज चालू असतं. आपल्याही संस्था आहे पण त्या स्कॅटर्ड आहेत, त्या वेगळ्या वेगळे. कोण म्हणतो मी कोकणस्थ वैश्य समाज आहे, कोण म्हणतो मी कुडाळ वैश्य समाज आहे, कोण म्हणतो मी ठाणे वैश्य समाज आहे. आम्ही म्हणतो आपण वैश्य समाज आहे. हा तो नाही, आपण वैश्य समाज आहे. आपण एकत्र काम करू आणि आपण आपल्या वैश्यवाण्यांचा बिझनेस वाढवू. ही वेळ नाही आहे जास्ती बोलण्याची, पण पुन्हा एकदा तुम्हाला मी आवाहन करीन की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये सुद्धा जो वैश्यवाणी तो आपला, जो वैश्य व्यापारी तो आपला, असा विचार करून आपण एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंत. ह्या विचाराने मी माझे हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वैश्यवाणी, जय गुहागर प्रीमियर लीग, वैश्य प्रीमियर लीग. धन्यवाद कांबरेकर सर. बोलतो मी परत येतो तुम्ही. ओके, धन्यवाद कांबरेकर सर. नक्कीच वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने चालतं त्याची माहिती आपण वारंवार देत बसणार आहोत. आणि हे ज्या ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये आपला समाज आहे आणि हा आपला समाज सर्व एकत्र असावा, त्यांचा विकास व्हावा, हा एकच ध्यास ह्या ट्रस्टने घेतला आहे. धन्यवाद. मी परत जातोय साईराज. खरं तर हे जे आपण आत्ता विचार जे ऐकले ते खूप महत्त्वाचे विचार आहेत. कारण आपल्यामध्ये एकसंगता असावी आणि आपला विकास व्हावा.
उज्ज्वल भविष्य व्हावं आणि तेही सामाजिक पातळीवरती. हे जग घडले ते समाजामुळेच घडलेलं आहे, एका विशिष्ट अशा समाजामुळे नाही. तर मानवाला जी एक आपल्या नैसर्गिक वृत्तीनुसार एकूण धावा पाहिल्या तर 40 धावा. त्यानंतर साईराज एक पृथक्करण सांगेल आणि त्यानंतर आपण या ठिकाणी यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर नील देवळकर याला आपण पाहताय. 3 षटकांती धावसंख्या 40, 1 गड्याच्या मोबदल्यात 40. पहिल्या चेंडूवरती पाहायचंय, एक नवोदित गोलंदाज आहे, चांगली संधी निर्माण आपल्या समाजाच्या माध्यमातून त्याला देण्यात येत आहे. 36 धावांची गरज असेल, अजूनही 40 धावा धावफलकावरती. एक छोटासा गोलंदाजी मार्कवरती आहे, त्याची उंची कमी आहे परंतु कौशल्य जबरदस्त आहेत. आता मात्र चांगला चेंडू, चांगला पटक्यावरती मात्र निश्चित स्ट्रेट ड्राईव्ह आणि या ड्राईव्ह वरती मोहर कोरली गेली ती म्हणजेच एका चौकाराची सुरक्षित अशा प्रकारचा फटका, कोणत्याही प्रकारची तो चूक करत नाहीये आणि या चेंडूवरती सहजरित्या एक चौकार ठोठावतोय. संघाची धावसंख्या होते 44, 4-4. काय जबरदस्त मारलाय फटका या यारने आणि यारच्या याला मात्र 4 धावा घोषित कराव्या लागतात. यात 4ने एकूण धावसंख्या होती ती 44. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा आहे परंतु चेंडू खूप बाहेर जातोय. पंच जमिनीला हात करतात. समांतर धावे ते अवांतर धाव्याने धावसंख्येत भर पडते. एकूण 76 धावांचा पाठलाग करत असताना 45 धावा. सर 47 धावा. पुढे सरसावतोय चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क येत नाहीये. पहा, गती परिवर्तन खूप महत्वाचं असतं, कारण आपल्याला आपल्या या जागतिक बदलानुसार बदलणं खूप गरजेचं असतं. समोरचा फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याच पद्धतीने जर चेंडू टाकला तर त्याच्यावरती प्रहार होणार आणि आपल्याला हार पत्करावी लागणार. हे जाणून घेऊन चेंडूमध्ये परिवर्तन केले. त्यानंतर मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, सरळ भिरकावून दिलाय आकाशाला. अशा पद्धतीने गवसणी घालणारा चेंडू सीमा पार होतोय. येतोय षटकार, जबरदस्त अशा प्रकारचा षटकार येतोय. 76 धावांचा पाठलाग करत असताना मात्र एक चांगली अशा प्रकारची फलंदाजी मैदानात पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 53 धावा. निश्चितच विजयाच्या दिशेने जात असताना मात्र अशा प्रकारची आवश्यकता होती, तीच आवश्यकता तो पूर्ण करतोय. ऐसा कहा जाता है, ना सूरत देखते ना मूरत देखते, टीम की जरूरत देखकर करने वाले बल्लेबाज मैदान के अंदर है. फिर एक बार अब देखेंगे तो गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई और एक चौवा आता हुआ. लगातार 2 गेंदों पर 2 बड़े बड़े चौवे, एक छक्का एक चौवा आ चुका है. आखिरी 6 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए जरूरी है 19 रनों की जरूरत है. पहा, 6 चेंडू 19 धावांची गरज. 6 आणि 19 याचं मी थोडस 19 धावांची पहा गरज आहे. 2019 आणि 2019 मध्ये आपण आपापल्या घरामध्ये कैद होतो, कारण त्या ठिकाणी कोरोना आला होता आणि त्यानंतर आपण पुन्हा या ठिकाणी आपली प्रजात या ठिकाणी स्थिर ठेवली, कारण अशा या ज्या काही साथी आहेत ती प्रति 100 वर्षांनी येत असतात, म्हणजे एका शतकानंतर येत असतात. 1819 मध्ये आपण एका मोठ्या प्लेगच्या साथीला सामोरे गेलो होतो आणि त्यानंतर 2019 मध्ये अशा प्रकारची साथ आली होती. पहा, 6 चेंडू आहेत आणि 19 धावांची गरज आहे. आता मात्र मी या ठिकाणी थांबतोय आणि माझ्या ऐवजी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी बदल होणार नाहीये. साईराज मात्र या ठिकाणी आपली पेटपूजा करण्याकरिता जाणार आहे, कारण पेटपूजा काय आहे तर बाळासाहेब ठाकरेंचे वडील काय म्हणत होते, प्रबोधनकर ठाकरे, की जगातल्या सगळ्या उलाढाली टीजभर पोटाकरिता होतात. अशा या टीजभर पोटाकरिता म्हणजेच साईराज मात्र आपलं पोट भरण्याकरिता म्हणजेच सकाळचा नाश्ता घेण्याकरिता नाश्ता कक्षाकडे जाताना सुप्रसिद्ध आणि प्रतियश तळीतील उद्योजक माननीय शैलेशजी शेट्टे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. 6 चेंडू 19 धावांची गरज. पुढे सरसावतोय चेंडूवरती बॅट भिरकावतोय. एक जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा येतोय चौकार.
धावांना येतोय आकार, जबरदस्त फटका आहे. ज्या पद्धतीने आवश्यकता होती तशा प्रकारची आवश्यकता तो पूर्ण करतोय, कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. समीकरण मात्र बदलतंय. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. विजयाचा नाच करण्याकरिता अशा प्रकारची फटकेबाजी करणं खूप गरजेचं होतं, कारण 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 15 धावांची गरज आहे. फटकेबाजी जर पाहिली तर अत्यंत तुफान अशा प्रकारची फटकेबाजी होते, कोणत्याही प्रकारची तो चूक करत नाहीये आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने जाण्याकरिता तो या ठिकाणी चांगल्या प्रकारचं योगदान देतोय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होते. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 15 धावांची गरज आहे. समोर मात्र ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय अशा प्रकारचा फलंदाज आहे, ज्याच्या बॅटला चेंडू आता मात्र या ठिकाणी लागत नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, खराब अशा प्रकारचा. मी मगाशीच सांगितलं होतं की संयम खूप महत्वाचा असतो. आयुष्यामध्ये संयम नसेल तर अनेक गोष्टी आपल्या हातातून निसटत असतात. तशाच प्रकारे आणखी एक धाव या ठिकाणी जाण्याची शक्यता होती, परंतु आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 14 धावांची गरज आहे. विजयाचा सौदा कोण करणार हे देखील करणं पाहणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट झालेला आहे. आता मात्र इथून ताळमेळ ठेवणं खूप गरजेचं आहे. 4 चेंडू आहेत, 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांना पार करून टाकले चेंडू. चेंडूवरती पाहपूल टॉस चेंडू आहे. नोचा इशारा आहे. चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार यात काही शंका नाही आहे. हा चेंडू गेला थेट सीमा रेषा पार, आर पार. जबरदस्त अशा प्रकारचा येतो षटकार. षटकाराने मात्र आत्मविश्वास उंचावलाय. नोचा इशारा आलाय, फ्रीडचा देखील इशारा होतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता एकूण 8 धावांची गरज आहे. 4 चेंडू 8 धावा. स्ट्राईक एंडला रोहित, मला वाटतं रोहित नावाप्रमाणे रोहित, आपण जर इंग्रजीचा विचार केला ROHIT, रो आणि हिट, आपले पाय रोवलेत आणि जबरदस्त अशा प्रकारचा हिट करतोय आणि तो सुपरहिट ठरतोय. एकूण 4 चेंडू आहेत आणि 8 धावांची गरज आहे. 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. माफ करा, 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. इथून 7 मिळणं खूप गरजेचं आहे. काय केलंस यार अशा प्रकारे या 4 चेंडूंवरती गोलंदाजाला हा फटकारा स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय, कारण या ठिकाणी त्याला माहित आहे की आपल्याला या ठिकाणी मोठ्या फटकाराची फटकेबाजी करणं खूप गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा चांगला चेंडू आहे. बॅटची कडा घेऊन जातोय, परंतु या चेंडूवरती घोषित क्षेत्रातून ही धाव प्राप्त होणार आहे. आता मात्र समीकरण बदलणार आहे. रोहितने मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी केली. रोहितला देखील त्याच्या साथीदारांनी चांगल्या प्रकारची साथ देत इथे एक प्राइज होतोय. सन्माननीय शैलेजी शेटे यांच्याकडून जर सलग 3 षटकारासाठी एक स्मार्ट वॉच मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. तो सलग 3 चेंडूवर 3 षटकार मारेल. त्याच्यासाठी शैलेशजी शेटे यांच्याकडून एक स्मार्ट वॉच प्राइज ऑन झालेला आहे. ओहो, सगळं स्मार्ट काम चालू आहे म्हणून स्मार्ट वॉच येतोय, परंतु हा स्मार्ट एक अशा प्रकारचा चौकार देखील होतोय. सगळं स्मार्ट आहे, कारण कुडाळच्या पाहुण्याने देखील आपलं कौतुक केलं. गेल्या वर्षी आलेले जे ठाणेकर होते त्यांनी देखील चांगल्या प्रकारचं कौतुक केलं होतं. अशा प्रकारे एक चांगलं स्मार्ट वॉच सलग 3 अंतिम जी चौकार की षटकार सलग 3 षटकारांकरिता एकूण एक स्मार्ट वॉच असणार आहे. ब्रँडेड स्मार्ट वॉच असणार आहे. त्याचे या ठिकाणी पुरस्कर्ते आहेत ते म्हणजेच माननीय शैलेंद्र शेट्टे, जे सुप्रसिद्ध अशा प्रकारचे प्रथित यश व्यावसायिक आहेत आपल्या तळीमधील. विजयाचा या ठिकाणी सुगंध येतोय, नाश्त्याचा सुगंध येतोय. सगळ्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. एक चांगला फटका पहा. तुम्हाला माहित आहे की हव्यास खूप या ठिकाणी आपल्याला महागडा ठरत असतो, परंतु या फलंदाजाने काय केलंय, चौकार आले, षटकार आले, त्यानंतर मात्र संयम किती ठेवला की चौकारानंतर विजयाकरिता एकेरी धाव घेतली आहे. म्हणजेच बुद्धिमानी क्रिकेट देखील आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. कधी कधी समाजस्तरीय ज्या वेळेला स्पर्धा असते त्यावेळेला असं घडतं की खेळाडू अत्यंत कमी दर्जाचे असतात, परंतु आपल्यामध्ये किती दर्जा आहे, टॅलेंट आहे हे सिद्ध करून दाखवलंय. आणि पहिल्या सामन्यातला पहिला विजय अर्थातच ज्याचं नाव आहे कोकण फायटर, हा संघ विजयी ठरलेला आहे. कोकण फायटर संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतरचा सामना असेल श्री गजानन लिजंड्स वर्सेस कोकण कट्टा मुंडर. या दोन्ही संघांना विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने जायचं आहे. या स्पर्धेतला आजच्या दिवसातला हा पहिल्या फेरीतला आपण सामना पाहतोय. धन्यवाद अमित सर. तसेच या स्पर्धेला सदीच्या भेटीसाठी आलेल्या सायली शिरगावकर इथं उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. मी